जंतर मंतरवरच्या आंदोलनाचे बीडमध्ये सुद्धा तीव्र पडसाद उमटले। विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला। केंद्र सरकारच्या विरोधात यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बडेबाबा माध्यमिक विद्यालय लहुरी या शाळेवरती 3 शिक्षकांची पद रिक्त असल्यामुळे सद्यस्थितीत शाळा बंद केलेली आहे गावकऱ्यांनी। आता त्या 3 पदावर रिक्त पद भरण्यासाठी आपण अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत बीड जिल्ह्यामध्ये माध्यमिकचे ते समायोजन प्रक्रियेद्वारे तिथं त्यापैकी 2 शिक्षक आपण तिथं दिलेले, परंतु शाळेने अद्यापर्यंत त्यांना रुजू करून घेतलेलं नाही। त्यासाठी आपण शाळेला नोटीस दिलेली आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे। शिक्षक रुजू करून घेतल्यानंतर आपल्याला तिथून पुढे शाळेला सुव्यवस्थित ठेवून आज मी 10वीला आहे। आम्हाला गणित, विज्ञान आणि हिंदी या विषयाला शिक्षक नाहीत। आज एक पूर्ण महिना झालं तर आम्हाला मॅथचं तर काही शिकवलेलं नाही। हिंदी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नंदुरबारमधनं सुद्धा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। डॉक्टर आंबेडकर स्मारकाजवळ 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील यावेळेला करण्यात आलंय। विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सामाजिक संघटनांनी एकजूट दाखवल्याचंही पाहायला मिळतंय। समाजसेवक सोनम वांगचुक हे यांना ज्या पद्धतीने उचलून नेलेला आहे आणि त्यांच्या जो विचाराला मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे याचा आम्ही सर्व पक्षीय निषेध करतो आणि त्या घटनेबद्दल परत निषेध करतो। आणि शासनाने काय लावलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळता आहे, लोकांच्या भवितव्याशी खेळता आहे। रोजगार नाही, महागाई आहे, अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्न उपस्थित निर्माण करून दिला आहे। या सर्वाचा निषेध करून आम्ही हे आंदोलन करीत आहे। शिक्षण व्यवस्था सुधारावी, शिक्षण व्यवस्था सक्षम व्हावी। सरकारी शिक्षण व्यवस्था जी आहे ती मोडीत काढलेली आहे सरकारने। 90,000 शाळा बाद केलेल्या आहेत। तर पूर्णपणे सरकारी व्यवस्था जी आहे शिक्षणाची ती पुन्हा व्यवस्थित बांधली जावी यासाठी म्हणून आमचं आजचं उपोषण आहे। सोनम वांगचुक यांना पाठिंबा आणि शिक्षणाचे प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दलची चिंता हे याच्या मागे आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा होता, पण आज सरकार काही ऑप्शन घेत नाही। आज आमची तरुण पिढी ही खूप विचार करण्यासारखी आणि त्यांचे भविष्य खूपच खोलांतर जात आहे। म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी विचार करून राजीनामा द्यावा सरकारकडून, आमची एवढीच मागणी करतो। आज आम्ही शहादा येथे 1 दिवसाचे उपोषण करण्याला बसलो आहे की आमच्या सोनम वांगचुक यांना जे आंदोलन केलंय, त्यांनी उपोषण केलंय, त्यांना थोडा प्रतिसाद मिळावा। आम्ही सगळ्यांनी आज शादेकरांनी 1 दिवसाचे उपोषण केलंय। अकोल्यामध्ये शिक्षण बचाव कृती समितीनं आंदोलन केलेलं आहे। पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आक्रमक झाले। दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा होतीये। दिल्लीतल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला सुद्धा या समितीनं आपला जाहीर पाठिंबा दिलाय। सोनम वांगचुक असतील आणि अभिजित दिपके असतील हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहे। त्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आणि नीट आणि टेटच्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये आजचं धरणं आंदोलन आहे। या माध्यमातून आमच्या मागण्या अशा आहेत, धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा। यासोबतच सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये हे थांबवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावले उचलावी। यासाठी जे जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा करावी, ज्या एजन्सी जबाबदार असतील त्या एजन्सींना ब्लॅकलिस्ट करावं। अशा विविध मागण्यासह आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून 1 दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।